हाय, हॅलो एव्हरीवन. वेलकम टू सॅडी सोल्युशन्स. तर आज आहे सेशन नंबर 3 आणि आज आपण शिकणार आहोत व्हॉट इज अल्गोरिदम आणि रिअल लाईफ एक्झाम्पल्स घेऊत आपण. प्लस अल्गोरिदम आणि प्रोग्राममधला डिफरन्स काय आहे ते पण आपण समजून घेऊ. तर एक मिनटं. आपण ना सेकंड बोर्ड आपला कोणता होता? हा ना? नाही, ह्याची डेफिनेशन आपण तिकडे कॉपी करून घेऊ. ठीक आहे, तुम्हाला एक अंडरस्टँडिंगसाठी सोपं जाईल. सो व्हाईट बोर्ड सेकंड आय विल राईट हिअर. ठीक आहे. तर आज आपण काय पाहणार आहोत? हँडरायटिंग स्मॉल. ठीक आहे. पुन्हा गेलो. हँडरायटिंग स्मॉलमध्ये घेते मी. सो व्हॉट इज अल्गोरिदम हे आपण बघणार आहोत. कॉपी केलेली पेस्ट करता येते का बघते. ठीक आहे. ही प्रोग्रॅमिंगची डेफिनेशन बघितली होती ना आपण, बरोबर? आता ही डेफिनेशन इथं ठेवण्याचं कारण सांगते तुम्हाला. अरे जा ना इकडे. हे प्रोग्रॅमिंगचे डेफिनेशन आपण पाहिली होती. डेफिनेशन काय, आपण पूर्ण प्रोग्रॅमिंग म्हणजे काय हे सगळं समजून घेतलं होतं. आता आज आपण अल्गोरिदम म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. तर अल्गोरिदम समजून घेणं सुद्धा खूप इझी आहे. क्विकली तुम्हाला समजून जाईल. क्विकली. ठीक आहे. तर आता प्रोग्रॅमर, आता तुम्ही समजा तुम्ही एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहात. यू आर अ सॉफ्टवेअर इंजिनियर. तुम्हाला एखादा प्रॉब्लेम दिला तर सगळ्यात अगोदर सगळ्यात पहिलं वाक्य किंवा क्वेश्चन तुम्हाला काय पडतो? हाऊ एम आय गोइंग टू सॉल्व दिस प्रॉब्लेम? मी आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करू? हा प्रश्न पडतो की नाही? ठीक आहे. ॲज अ प्रोग्रॅमर पण राहू दे. जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये होता, है ना? कॉलेजमध्ये होता, तेव्हा तुम्हाला मॅथ्स असेल, काही असू दे, मॅथ्स असेल, दुसरे कोणते फिजिक्स, व्हॉटेव्हर इट इज. जेव्हा एखादा तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट असेल, है ना? आपण काय म्हणतो त्याला? क्वेश्चन होता. सॉल्व करण्या अगोदर प्रश्न पडतो ना, हा मी आता कसा सॉल्व करू? तर त्याच्यानंतर तुम्ही काय करता? थिंक करायला सुरुवात करता. ठीक आहे. सो इट्स नॉट रिलेटेड टू ओनली प्रोग्रॅमर और सॉफ्टवेअर इंजिनियर. तुम्ही कुठेही अल्गोरिदम अप्लाय करू शकता. कशाचाही अल्गोरिदम रिअल लाईफमध्ये प्रॉब्लेम जरी आले तर त्याच्यावरती तुम्ही अल्गोरिदम अप्लाय करू शकता. तुम्हाला साधं ट्रिपला जरी जायचं असेल ना, कुठेतरी ट्रिपला जायचं असेल, कुठेतरी प्लॅन केली ट्रिप, है ना? तर त्याच्यासाठी पण एखादा अल्गोरिदम तुम्ही लिहू शकता. असे. मॅम, तुम्ही आता मगापासून अल्गोरिदम करताय, पण अल्गोरिदम म्हणजे नक्की काय? समजावून सांगा. ठीक आहे, आपण समजून सांगूया. काय विचारलं मी? की तुम्ही लेट्स से तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहात, तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलं, तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय म्हणणार? तुमच्या मनात डोक्यात काय प्रश्न येणार आहे पहिला? काय पडणार आहे? की हा प्रश्न मी कसा सॉल्व करू? हाऊ एम आय गोइंग टू सॉल्व धिस प्रॉब्लेम? तर त्याचं उत्तर म्हणजेच अल्गोरिदम आहे. त्याचं उत्तर म्हणजेच काय? अल्गोरिदम. कसं काय? मॅम, त्याचं उत्तर म्हणजे अल्गोरिदम कसं काय? तर अल्गोरिदम म्हणजेच काय असणार आहे? अल्गोरिदम इज युअर स्टेप बाय स्टेप प्रोसिजर. स्टेप बाय स्टेप प्रोसिजर टू सॉल्व प्रॉब्लेम. कळतंय? अल्गोरिदम तुमची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे प्रॉब्लेम सॉल्व करण्याची. कळतंय? सो अल्गोरिदम इज अ सिम्पली स्टेप बाय स्टेप प्रोसिजर टू सॉल्व अ प्रॉब्लेम. आता इथे तुम्ही नोटीस केलं का? प्रोग्रॅमिंग बघा. प्रोग्रॅमिंगमध्ये मी काय सांगितलं होतं? इट इज अ प्रोसेस ऑफ रायटिंग इन्स्ट्रक्शन्स. सो स्टेप बाय स्टेप ही पण तेच आहे. इट इज अ प्रोसेस ऑफ रायटिंग इन्स्ट्रक्शन स्टेप बाय स्टेपच. इकडे पण स्टेप बाय स्टेपच तुम्ही म्हणू शकता. इकडे पण स्टेप बाय स्टेप आहे. आता इथे काय केले? इथून पुढं महत्त्वाचं आहे बघा. दॅट कम्प्युटर कॅन इंटरप्रिट अँड एक्झिक्यूट. बघा, दिसतंय?
interpret and execute. Computer can interpret and execute to perform specific tasks. These instructions are given using a programming language. ही डेफिनेशन आहे प्रोग्रॅमिंगची. पण जेव्हा मी अल्गोरिदम मेन्शन केला तेव्हा इथं मी प्रोग्रॅमिंग लँग्वेज मेन्शन केली का? नाही, अजिबात नाही. नाही. कम्प्युटरला ते समजलं पाहिजे. कम्प्युटरला ते समजलं पाहिजे असं पण मेन्शन केलं का मी? नाही. दॅट्स वाय आय एम सेईंग स्टेप बाय स्टेप प्रोसिजर टू सॉल्व प्रॉब्लेम. इट इज नॉट इम्पॉर्टंट, इट इज नॉट ॲट ऑल नीडेड की अल्गोरिदम लिहिण्यासाठी तुम्हाला कुठली प्रोग्रॅमिंग लँग्वेज आली पाहिजे. नो. Because the algorithm has nothing to do with programming language. It is only about what? Thinking. कळते का? हे थिंकिंग अल्गोरिदम इज ऑल अबाउट थिंकिंग. समजलं? अजून पुढे डेफिनेशन, अजून अल्गोरिदमची डेफिनेशन तुम्हाला आपण सांगू शकेल. अजून वेगळ्या पद्धतीने पण सांगू शकतो. पण शॉर्टमध्ये अंडरस्टँड करून घ्यायचं असेल तर काय असणार आहे? स्टेप बाय स्टेप प्रोसिजर टू सॉल्व अ प्रॉब्लेम. डू नॉट मेन्शन एनी इट्स लाईक युझिंग प्रोग्रॅमिंग लँग्वेज अँड ऑल. नो. अल्गोरिदम लिहिताना प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा वापर करत नाही. अल्गोरिदम लिहिताना आपल्याला जी समजेल ना भाषा, आपल्याला जी लँग्वेज समजते, आपण इंग्लिशचा वापर करू, मराठीचा वापर करू. ठीक आहे? सध्या समजते? इट इज नॉट बॉन्ड टू एनी प्रोग्रॅमिंग लँग्वेज. कळते? आता व्हॉट इज अन अल्गोरिदम? सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड तुम्ही डेफिनेशन काय सांगू शकता? स्टेप बाय स्टेप प्रोसिजर टू सॉल्व प्रॉब्लेम. नाव आता आपण एक एक्झाम्पल घेऊ, रिअल टाईम एक्झाम्पल, जे आपण काल पाहिलंच होतं. लेट मी क्लिअर माय स्क्रीन. ठीक आहे. ठीक आहे. आता काल कोणतं एक्झाम्पल पाहिलं होतं आपण? हां, हे प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकतानाच पाहिलं होतं ना. हां, आईने काय सांगितलं? चहा बनवायला सांगितलं. करेक्ट? तुम्ही काय केलं? स्टेप बाय स्टेप त्या इन्स्ट्रक्शन्स लिहिल्या. पण जेव्हा आईने जेव्हा तुम्हाला चहा बनवायला सांगितलं तेव्हा काय केलं? हं, एक 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 समजून घेतली ना इन्स्ट्रक्शन. म्हणजे काय? समजून घेतली, इंटरप्रेट केली, एक्झिक्यूट केली. पण समजून घेणे किंवा आता बघा एक्सप्लेन करताना काय केलं? एक्सप्लेन करताना पहिला काय सांगितलं? पातेलं घे, है ना. परत काय? गॅस ऑन कर, पातेल्यामध्ये पाणी टाक वगैरे, हे जे काय आहे. नंतर काय? पावडर टाक, साखर टाक, दूध टाक, उकळी आण वगैरे, ह्या सगळ्या ज्या स्टेप आहेत ना, म्हणजे इथे आईने जे काम केलं, समजते काय? स्टेप्स एक्सप्लेन करण्याच्या, ते काय होतं? अल्गोरिदम होता आपला. कळते? हा अल्गोरिदम हा अल्गोरिदम तुम्ही काय केला? हा अल्गोरिदम तुम्ही समजून घेतला, इंटरप्रेट केला, है ना, आणि मग एक्झिक्यूट केला. म्हणजे तुम्ही काय केलं? त्याचं प्रोग्रॅमिंग केलं. कळते? सो इथे जे एक्सप्लेनेशन किंवा आईने जे सांगितलं स्टेप्स, ते काय होतं? अल्गोरिदम होता, सिंपल भाषेमध्ये. ठीक आहे? आईने एक्झिक्यूट केला का तो? नाही. असं काही काय म्हणतो आपण त्याला, जाऊन ॲक्च्युली स्वतः जाऊन आईनेच तो एक्झिक्यूट केला का प्लॅन? नाही. तो सांगितला, मग तुम्ही जाऊन एक्झिक्यूट केला. बरोबर आहे? सो it is a set of instructions that is what algorithm is. That is exactly what algorithm is. Set of instructions. ठीक आहे? इथं फक्त काय होत्या? आईने काय दिलं? फक्त सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स दिल्या. समजते? हे एक्झाम्पल का घेतलं? कारण आपण काल एक्झाम्पल घेतलं होतं हे, म्हणून. सो अल्गोरिदम म्हणजे काय? आपण म्हणू शकतो स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स टू सॉल्व अ प्रॉब्लेम. लिहूया आपण इकडे. व्हॉट इज अल्गोरिदम? स्टेप बाय स्टेप instructions to solve a problem. बरोबर आहे की नाही? आता सपोज आपण अजून एक वेगळं एक्झाम्पल घेऊ. आता हे चहाचं एक्झाम्पल तर झालं, खूप वेळा झालं, बास आता, है ना.
आपण एक वेगळं एक्झाम्पल घेऊ. बघा, लक्ष द्या. हं. हं. आता तुम्ही कॉलेजला जातात ना, बरोबर? हो ना? कॉलेजला जाता. हाऊ डू यू यू नो काय म्हणू शकतो आपण त्याला, की हे बघा, आता हा ए विद्यार्थी आहे, हा बी आहे, हा सी आहे, हा डी आहे. हं? हे चारही विद्यार्थी कॉलेजला जातात. कुठे जातात? कॉलेजला जातात. हं? ह्यांचं डेस्टिनेशन काय आहे? कॉलेज. बरोबर आहे की नाही? हं? इथे अल्गोरिदमचे खूप इम्पॉर्टंट काय म्हणतो त्याला, काही इम्पॉर्टंट रूल आहे किंवा महत्त्वाचं जे गोष्ट आहे अल्गोरिदमच्या बाबतीत ती तुम्ही शिकाल. ठीक आहे? कारण अल्गोरिदम सुरू करणं आणि संपवणं म्हणजे स्टार्ट अँड एंड दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सो काय केलं तुम्ही? हा ए सपोज हा ए, बी, सी आणि डी आहे. हं? तर एला मी विचारलं, बीला विचारलं, सीला विचारलं, डीला विचारलं, सगळ्यांनाच विचारलं मी, की तुम्ही कॉलेजला प्रत्येक दिवशी कसं जाता? ठीक आहे? किंवा सपोज मीच टीचर आहे हं? मी विचारते, की तुम्ही कॉलेजला कसं येता? हाऊ डू यू कम टू कॉलेज एव्हरी डे? सो सपोज ए काय म्हणणार? बाईक राईड, है ना? बाईकने येतो मी. बी म्हणणार, मी बसने येतो. बरोबर आहे? सी म्हणणार, नाही मी चालतच येतो. हो ना? जवळ घर असेल कॉलेजच्या, चालत येणार. है ना? आणि डी काय म्हणतोय? काय राहिलं अजून? नाही मी स्पेशल कॅब करून येतोय. बरोबर आहे की नाही? प्रत्येकाचं ॲन्सर तर वेगळंच आहे. पण क्वेशन ॲन्सर जरी वेगळं असेल, तर त्यांचं गोल काय आहे? डेस्टिनेशन काय? कॉलेजला रीच होणे. सो व्हॉट आर द स्टेप्स? सगळे काय सांगतात? ठीक आहे, सकाळी मी जसं की आता स्टेप्स आपण काय लिहू शकतो? सकाळी वेकअप, है ना? त्याच्यानंतर बाथ, जे काय असेल तुमचं ब्रश टीथ वगैरे हे सगळं डिटेलमध्ये इथं मी काही लिहित नाही आता. नंतर काय? गेट रेडी. त्याच्यानंतर लिव्ह होम, हाय लेवल सगळं लिहित आहे मी सध्या. त्याच्यानंतर काय? ट्रॅव्हल. बरोबर आहे का? ट्रॅव्हल. आता हे ट्रॅव्हलचे मोड प्रत्येकाचे वेगळे वेगळे झाले, जे इथं दिले होते. त्याच्यानंतर काय आहे? ट्रॅव्हल करून कुठे जायचं आहे? रिच कॉलेज. बरोबर आहे? सो धिस इज एन अल्गोरिदम, राईट? युअर डेस्टिनेशन इज कॉलेज. द स्टेप्स यू फॉलो आर द अल्गोरिदम. समजते? आता इथे ट्रॅव्हलचे मोड मल्टिपल आले. तर तुम्ही अल्गोरिदममध्ये पण ते लिहू शकता. कुणाचं कुठला आहे, कुणाचं कुठलं आहे. इट्स लाईक यू कॅन हॅव द ऑप्शन्स. असं नाही की बाबा अल्गोरिदम म्हणजे फक्त बस तर बसचंच बसनेच ट्रॅव्हल केलं पाहिजे. हा एकच मोड आहे. असं काय आहे का? नाही. ठीक आहे? सो इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे, की प्लीज नोटीस समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग हिअर. डिफरंट स्टुडंट रीच द कॉलेज, same college, right? But everyone followed different steps. Similarly, one programming problem can have many algorithms. हो ना? आता बघा, ह्याचा अल्गोरिदम वेगळा, ह्याचा अल्गोरिदम वेगळा, ह्याचा अल्गोरिदम वेगळा, ह्याचा अल्गोरिदम वेगळा असू शकतो की नाही? कसं काय? ह्यांचं प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम की बाबा मला कॉलेजला जायचं आहे आणि कसं जाऊ? हा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे? आता ह्याचं सोल्युशन डीने वेगळं काढलं, सीने वेगळं काढलं, बीने वेगळं काढलं, एनं वेगळं काढलं. करेक्ट? पण म्हणून एचं बरोबर आहे, बीचं चुकलं, असं काय आहे का? नाही. तर एका प्रॉब्लेमचे मल्टिपल काय असू शकतात? सोल्युशन्स असू शकतात. शकतात की नाही? दॅट्स वाय वन प्रोग्रामिंग प्रॉब्लेम कॅन हॅव मल्टिपल अल्गोरिदम्स. कळलं? ठीक आहे. आता एखाद्या चांगल्या अल्गोरिदमचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असू शकतात? लेट मी क्लिअर धिस. एखादा चांगला आपल्याला अल्गोरिदम लिहायचा असेल, तर काय कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, की इम्पॉर्टंट काय आहे त्याच्यामध्ये? एखादा चांगला अल्गोरिदम आपल्याला लिहायचा असेल, तर इम्पॉर्टंट काय आहे?
मस्ट हॅव करेक्ट सिक्वेन्स. जसं चहाची ऑर्डर आपण चेंज केली चहा बनवण्याची, प्रॉब्लेम होणार ना. हां, पातेलं घेतलं, त्यात पावडर टाकली आणि डायरेक्ट गॅसवरती ठेवलं, चालेल का? चुकला ना सिक्वेन्स. वर खाली ठेवून करून चालणार आहे का? नाही. हो ना. मग करेक्ट सिक्वेन्स इज इम्पॉर्टंट. अजून काय पाहिजे? क्लिअर इन्स्ट्रक्शन पाहिजे. कळतंय? क्लिअर इन्स्ट्रक्शन. नो कन्फ्युजन. कन्फ्युजन नको आहे. आणि त्याची काय डिफाईन केली पाहिजे? एंडिंग. ENDING, एंडिंग. कळतंय का? हां, ठीक आहे. आता तुमच्यासाठी जसं की आपल्याला आता ॲडिशनचा म्हणा प्रोग्राम आता खूप सिंपल आहे. ॲडिशन करायची असेल तर काय करणार? लेट्स से आता बघा आपण एक अल्गोरिदम लिहू. तुम्ही सांगा मला वाटलं तर. हां, आता आपल्याला ए आणि बीची ॲडिशन करायची आहे. हो ना. काय करणार तुम्ही? पहिल्यांदा तर स्टार्ट करावं लागेल आपल्याला. होय की नाही? स्टार्ट. दुसरी स्टेप काय केली? ह्या एला रीड करून घ्यायला पाहिजे की नाही? मग तुम्ही काय लिहिणार? रीड फर्स्ट नंबर. थर्डला काय म्हणणार? रीड, हा बी पण रीड करायला पाहिजे ना. रीड सेकंड नंबर. फोर्थला काय म्हणणार? हे 2 नंबर ॲड केले त्याला 2 नंबर रीड करून घेतले त्याला काय करणार? ॲड करणार. ॲड देम, है ना. नंतर आता ॲड जर केलेत, रिझल्ट पण तर दाखवायला पाहिजे ना. त्यामुळे काय करणार? रिझल्ट शो करणार. है ना. रिझल्ट शो करणार आणि मग काय करायचं? स्टॉप करायचं. सिंपल आहे. हे हे खूप बेसिक झालं. ठीक आहे. हे अशा प्रकारे लिहू शकतो. ठीक आहे. आता हे हे आपण आता थेरॉटिकली बघितली. हे आपण ॲक्चुअली जावा प्रोग्राममध्ये बघू कसं करायचं. ठीक आहे. त्यावेळी वी विल अगेन रिवाइज अल्गोरिदम आणि ह्या अल्गोरिदमला कंपेअर करून आपण काय करायचं आहे? जावाचा कोड लिहायचा आहे. ठीक आहे. सुरुवातीला थेरी असणार आहे, पण बोर व्हायचं नाही किंवा कंटाळा करायचा नाही. शिकून घ्यायचं प्रॉपर. म्हणजे जेव्हा आपण प्रॅक्टिकलला सुरुवात करू, तेव्हा सगळ्या गोष्टी इझी जाणार आहेत. ओके. सो एक इंडस्ट्रीमधली गोष्ट सांगते तुम्हाला. सो कंपनीज ज्या आहेत लाईक Google, Microsoft, Amazon, TCS, Infosys अँड इवन द स्टार्टअप कंपनीज. डेव्हलपर डायरेक्टली काय करत नाहीत. IntelliJ किंवा Eclipse किंवा कोणतंही डेव्हलपमेंट ज्याच्यामध्ये आपण करतो IDE ओपन करून डायरेक्ट कोड लिहायला सुरुवात करत नाहीत. दे डोंट स्टार्ट टायपिंग कोड इमिडिएटली. ठीक आहे. ते पहिल्यांदा काय करतात? बिझनेस प्रॉब्लेम काय आहे तो समजून घेतात. सो दे फर्स्ट अंडरस्टँड द बिझनेस प्रॉब्लेम. देन ते त्याच्यावरती काय करतात? डिस्कस करतात. डिफरंट सोल्युशन्सबद्दल डिस्कशन्स करतात. ठीक आहे. म्हणजे जसं आपला ABCDचा प्रत्येकाचा वेगळा अल्गोरिदम होऊ शकतो ना, तसंच एका प्रॉब्लेमला मल्टिपल सोल्युशन्स असू शकतात. आणि प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते. सो पहिल्यांदा काय करतात? बिझनेस प्रॉब्लेम समजून घेतात. देन दे डिस्कस डिफरंट सोल्युशन्स. त्याच्यानंतर त्या पद्धतीने ते काय करतात? अल्गोरिदम प्रिपेअर करतात. ठीक आहे. आणि जेव्हा सगळे अग्री होतात त्या पर्टिक्युलर अल्गोरिदमवरती, तेव्हा ते काय करतात? ओन्ली अँड ओन्ली देन दे दे स्टार्ट कोडिंग. त्याच्यामुळे काय होतो? सेव्ह होतो टाईम. ठीक आहे. बग्स कमी म्हणजे इट रिड्युसेस बग्स. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं एखादं सॉफ्टवेअर मेंटेन करायचं असेल तर ते इझी जातं. समजलं? आय होप तुम्हाला अल्गोरिदम म्हणजे काय समजलं असेल. सो अल्गोरिदम जास्त काही डिफिकल्ट नाही आहे. इट्स जस्ट अ स्टेप बाय स्टेप रायटिंग इन्स्ट्रक्शन्स. कळतंय? त्याच्यामध्ये प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा यूज होत नाही, काही होत नाही. जेव्हा प्रोग्रॅमिंगची डेफिनेशन येईल तेव्हा हे सगळं तुम्हाला लिहावं लागेल. प्रोग्रॅमिंग करताना आपण एक प्रोसेस आहे जी इन्स्ट्रक्शन्स आपण लिहितो कम्प्युटरला समजण्यासारख्या आणि कम्प्युटर एक्झिक्यूट करेल एखादा टास्क कंप्लीट करण्यासाठी आणि प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा यूज करून आपण लिहितो. हे झालं प्रोग्रॅमिंग. पण अल्गोरिदम म्हणजे काय? स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर फक्त इन्स्ट्रक्शन्स लिहून ठेवणं आणि बेस्ट सोल्युशन फाइंड आउट करणं. हे म्हणजे काय आहे? अल्गोरिदम आहे. कळतंय तुम्हाला ह्याच्यात?
ठीक आहे. आता आपण डिफरन्स बघू. लेट मी क्लिअर दिस अप. सोपं आहे. डिफरन्स कळाल ना तुम्हाला अजून सोपं जाईल. आता डिफरन्स आता मी ह्याच्यातून लिहू का? ठीक आहे, मी टाईपच करते त्याच्यापेक्षा. लेट मी हॅव द हँड रिटन अँड स्मॉल. ओके. आता बघा, प्रोग्रॅमिंग काय आहे? शॉर्टमध्ये लिहू. आता मोठी डेफिनेशन नाही लिहायची आपल्याला, है ना. प्रोग्रॅमिंग काय आहे? प्रोग्रॅमिंग इज द प्रोसेस ऑफ रायटिंग कोड लिहितो ना आपण, दॅट कम्प्युटर कॅन एक्झिक्यूट. बरोबर, सिम्पल, जास्त काही अवघड नाही. आता सेम आपण इकडे करू, हो ना. इथे आपण लिहू कशाचं लिहू? अल्गोरिदम. अल्गोरिदम काय आहे? अल्गोरिदमची आपण ही सिम्पलची डेफिनेशन टाकून देऊ तिथं. अल्गोरिदम काय आहे? स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स टू सॉल्व अ प्रॉब्लेम. ठीक आहे. आता बघा, दुसरा डिफरन्स अजून काय? दुसरा डिफरन्स काय? सेकंड डिफरन्स काय असू शकतो? प्रोग्रॅमिंग लँग्वेज आपण इथे वापरतो, बरोबर. सो काय इथे लिहू शकतो? रिटर्न इन प्रोग्रॅमिंग लँग्वेज लाईक वॉट? जावा, अजून काय काय? पायथॉन, है ना, सी, एटसेट्रा एटसेट्रा. बरोबर. इथे कुठली प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा वापर होतो का इथे? सेकंड डिफरन्स कशामध्ये लिहितो? मी काय बोलले? इंग्लिशमध्ये लिहा, सुडो कोड, काही असू दे. आपल्याला पुढे जाऊन ह्याचं फ्लो चार्ट म्हणजे काय पण समजून घ्यायचं आहे. मग अल्गोरिदम तुम्ही फ्लो चार्ट थ्रू करा किंवा सिम्पल इंग्लिशमध्ये स्टेप्स लिहा, दॅट डिपेंड्स. ठीक आहे. सो रिटर्न इन इंग्लिश. ठीक आहे. फ्लो चार्ट काय आहे त्याचं? डोंट थिंक अबाउट फ्लो चार्ट. बघू आपण. रिटर्न इन इंग्लिश, है ना. सुडो कोड म्हणजे ठीक आहे, हा आता लगेच मी नाही लिहित. ठीक आहे. फ्लो चार्ट लिहू आपण. फ्लो चार्ट हे काय आहे ते समजून घेऊया आपण. फ्लो चार्ट चालतंय. और इवन समटाइम्स व्हॉट हॅपन्स की इवन कोडमध्ये पण आपण लिहू शकतो, बट ॲक्च्युली नॉट अ कोडिंग लँग्वेज. कुठलं कोड लँग्वेजमध्ये म्हणजे कसं लिहू शकतो आपण? की बाबा आता सपोज आपल्याला काय करायचं आहे, असे नंबर्स घ्यायचे 1 2 4 9 0 5 11. आता मला असे नंबर्स घ्यायचे जे 3 पेक्षा मोठे आहेत. तर मग आपण असं लिहिणार ग्रेटर 3 पेक्षा. आता टेक नंबर्स, है ना, नंबर्स 3 पेक्षा ग्रेटर. आता हा नंबर आहे ना, हा काय लिहिणार? ग्रेटर दॅन 3. हे असं कोड लँग्वेजमध्ये तुम्ही लिहू शकता. पण ॲक्च्युअल कोडिंग आपण नाही करत ना ह्याच्यामध्ये, अल्गोरिदम म्हणजे. तर असं कोड लँग्वेजमध्ये पण तुम्ही काय करू शकता? लिहू शकता. आता तिसरं काय आहे? तिसरा डिफरन्स काय असू शकतो? आता बघा, मोस्टली आपण प्रोग्रॅमिंग कशावरती फोकस करतो? इम्प्लिमेंटेशन. सो आपण काय लिहू शकतो? फोकस ऑन इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे. इम्प्लिमेंटेशनवरती मेन फोकस आहे ना. आणि हे कशावरती? अल्गोरिदममध्ये काय करतो आपण? प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो ना. मेन फोकस इज ऑन प्रॉब्लेम सॉल्विंग. बरोबर आहे की नाही? अजून काय असू शकतं? कम्प्युटरवरती प्रोग्राम रन करतो. अल्गोरिदमला आपण डायरेक्ट रन करतो का? अल्गोरिदमला कन्वर्ट करावं लागेल ना आधी प्रोग्राममध्ये. ते पण एक इथे तुम्ही टाकू शकता. अजून
हे प्रोग्रॅमिंग जे करतो त्याला काय करतो आपण प्रोग्रॅमिंग इट फॉलोज अल्गोरिदम, राईट? सो प्रोग्रॅमिंग फॉलोज द अल्गोरिदम अँड अल्गोरिदम कम्स बिफोर प्रोग्रॅमिंग. हा पण एक डिफरन्स ते टाकू शकता. सो फोर्थ डिफरन्स काय टाकणार? प्रोग्राम कॅन रन ऑन अ कम्प्युटर. प्रोग्राम कॅन रन ऑन अ कम्प्युटर. आणि इकडे चौथं काय टाकू शकता तुम्ही? अँड अल्गोरिदम कॅन नॉट रन डिरेक्टली अनलेस इट इज कन्वर्टेड इन टू कोड. कळते का? आणि इकडे काय लिहू शकता? प्रोग्रॅमिंगमध्ये प्रोग्रॅमिंग फॉलोज अल्गोरिदम आणि द अल्गोरिदम कम्स बिफोर प्रोग्रॅमिंग. कळते का? म्हणजे थोडक्यात हा सिक्वेन्स कसा असणार आहे? सिक्वेन्स कसा असणार आहे? डिफरन्स जर बघितला आपण, लेट मी इरेज धिस. कसा असणार आहे सिक्वेन्स बघा. प्रॉब्लेम असेल पहिल्यांदा, ठीक आहे. प्रॉब्लेममध्ये तुम्ही काय केलं? थिंक केलं. म्हणजे आता अल्गोरिदम बघत आहे. थिंक, कशाचं थिंकिंग केलं? थिंक ऑफ द सोल्युशन, बरोबर आहे का? आणि त्याच्यानंतर थिंक ऑफ द सोल्युशन करून काय लिहिलं तुम्ही? अल्गोरिदम लिहिला, बरोबर आहे की नाही? हे झालं अल्गोरिदमचं. आणि प्रोग्रॅमिंगचं काय होणार आहे? प्रोग्रॅमिंगचं काय होणार आहे? अल्गोरिदम जो हा लिहिलेला आहे ना, तो अल्गोरिदम तुम्ही घेणार, नंतर त्याच्यावरती काय करणार? कोड लिहिणार. त्याच्यानंतर हां, कोड म्हणजे असं लाईन ऑफ कोड लिहित जाणार ना तुम्ही, बरोबर आहे का? त्याचं काय तयार होणार? प्रोग्रॅम. आणि नंतर तो प्रोग्राम काय देणार आहे? कम्प्युटरला एक्झिक्यूट करायला देणार आहे. समजते? म्हणजे एंड टू एंड स्टेप ह्या अशा होणार आहेत. इथून हे कनेक्ट होणार. कळते? प्रॉब्लेमचं सोल्युशनचं थिंक करणार, सोल्युशन काय आहे त्याच्यावरती विचार करणार, त्याच्यातून अल्गोरिदम तयार होणार. हा अल्गोरिदम तुम्ही काय करणार आहे? इम्प्लिमेंट करणार आहे. म्हणजेच काय? त्याचं तो कोड करणार आहे. कोड करत करत तुमचा मोठा प्रोग्राम बनेल. व्हॉट एव्हर इट इज. किती स्टेप्स लागतील, किती इन्स्ट्रक्शन्स लागतील त्या, आणि तो प्रोग्राम नंतर काय करणार आहे तुम्ही? एक्झिक्यूट करणार आहे कम्प्युटरवरती. कळते? सो दिस इज द मेन डिफरन्स. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. आपण फायनली क्लोज करू हा सेशन. What is the one line definition of algorithm? Algorithm is we can say it is a sequence, बरोबर? It is a sequence of steps, or we can step by step instructions to solve a problem, but that should be in what? In a sequence. बरोबर आहे की नाही? प्रोग्रॅमिंग म्हणजे काय? कन्वर्टिंग द अल्गोरिदम. म्हणजे आता आपण फायनाईट एक असं म्हणतो ना, फायनाईट सिक्वेन्स आहे. सो अल्गोरिदम इज अ फायनाईट सिक्वेन्स ऑफ लॉजिकल स्टेप्स टू सॉल्व अ प्रॉब्लेम, अँड प्रोग्रॅमिंग इज द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग अँड अल्गोरिदम इंटू एक्झिक्युटेबल कोड युझिंग अ प्रोग्रॅमिंग लँग्वेज. ठीक आहे, बघा इथं अजून एक वेगळी डेफिनेशन आपण तयार केली. अल्गोरिदमला काय म्हटलं? फायनाईट सिक्वेन्स. आपल्याला सिक्वेन्स स्टेप्स माहीत आहेत ना, त्याच्यामुळे काय? फायनाईट सिक्वेन्स ऑफ लॉजिकल स्टेप्स टू सॉल्व अ प्रॉब्लेम. आणि प्रोग्रॅमिंग म्हणजे काय केलं आपण? प्रोग्रॅमिंग इज अ प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग धिस अल्गोरिदम, है ना, कन्वर्टिंग धिस अल्गोरिदम इनटू एक्झिक्युटेबल कोड युझिंग अ प्रोग्रॅमिंग लँग्वेज. कळतंय? सो इझी फॉर्म्युला काय आहे? प्रोग्रॅमिंग, मग अल्गोरिदम, त्याच्यानंतर प्रोग्रॅमिंग नाही, प्रॉब्लेम, अल्गोरिदम, त्याच्यानंतर प्रोग्रॅमिंग, आणि मग सॉफ्टवेअर. कळतंय? सो तुमचा अल्गोरिदम काय झाला? अल्गोरिदम इट इज लाईक अ इथे इट इज लाईक अ ब्ल्यू प्रिंट. अल्गोरिदम इज अ ब्ल्यू प्रिंट, प्रोग्रॅमिंग इज अ कन्स्ट्रक्शन, अँड सॉफ्टवेअर इज द फिनिश्ड बिल्डिंग. समजते का? सगळ्यात सोपं है ना. काय म्हणू शकतो आपण? अल्गोरिदम काय झालं? ब्ल्यू प्रिंट झाली, है ना. प्रोग्रॅमिंग काय झालं? कन्स्ट्रक्शन. आणि तयार झालेलं प्रोडक्ट म्हणजे तयार झालेलं काय असणार आहे? सॉफ्टवेअर इज द फिनिश्ड बिल्डिंग. जी तयार झालेली बिल्डिंग आहे ते म्हणजे तुमचं सॉफ्टवेअर. ह्या वेने विचार केला तर तुम्हाला हे सगळं समजायला सोपं जाईल आणि लक्षात पण राहू शकतं व्यवस्थित. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू फ्लोचार्ट म्हणजे काय, अँड अजून काय घेता येतं का बघू आपण. ठीक आहे. सो सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.